बघा काय आहे ती पनवेलला. गर्दी बघा. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कंटिन्युअसली व्हिडिओ पडत नाही. त्याचं कारण म्हणजे सगळी पोरं आहेत ती मुंबईत आहेत, तर कामानिमित्त मुंबईत असतात, तर गावी कोण जास्त पोरं नाही. आणि गावाकडे ऊन पण सध्या भरपूर आहे. उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मे महिना सुरू नाही झाला आहे तरीसुद्धा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि त्यामुळे कोण घराच्या बाहेर जास्त पडतच नाही. कारण काय, कोण जास्त पोरं पण नाही, घराच्या बाहेर पडून तरी काय करणार, तर घरातच सगळे असतात. आणि गावी जास्त कोण पोरं नाही, त्यामुळे व्हिडिओ करायला सुद्धा काही कंटेंट असा सुचतच नाही. कारण आता काय करणार व्हिडिओ, त्यामुळे आज भरपूर दिवसांनी एक व्हिडिओ करतो आहे. आज प्रवासाची व्हिडिओ असणार आहे. आता जातो आहे मुंबईला. वातावरण बघताय आता थोडाफार पावसासारखा झाला आहे. संध्याकाळचा गारवा येतो, पण दिवसाचा ऊन भरपूर असतो. घराच्या बाहेर नाही पडून देत कोणाला. बघा इकडे ढग बघा कसे, थोडासा गारवा. बघा आंबे तयार नाही झाले अजून, कैऱ्याच आहेत. हवा करायचा आहे, कधी येतील आंबे. एकटा नसणार आहे मुंबईला जाताना. सोबत निखिल आणि प्रदीप दादा आहे, तर आम्ही तिघंच असू. मुंबईला जातो आहे आम्ही आता तिघं. आता निघू, 7 वाजता निघणार आहोत आम्ही. माळावरून पकडणार आहोत शेवटची बस, जी गुहागरला जाणारी. मग गुहागरला गेल्यानंतर 7:30 की 7:45ची रेल्वे स्टेशन बस आहे, ती पकडून मग रेल्वे स्टेशनला जाणार चिपळूणला. तिथून मग बघूया आता ट्रेन कुठून किती येते, तिकडून डायरेक्ट मुंबई. तर मित्रांनो, बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा मुंबईला जातो आहे. मुंबईला काय जास्त दिवस, काय फार वेळ असा मुक्काम नसणार आहे. 2 ते 3 दिवसापर्यंतचाच मुक्काम असणार आहे. त्यानंतर मला गावी यायचं आहे, कारण 1 मेला आहे ताईचं लग्न. त्यासाठीची थोडीफार काही छोटी मोठी खरेदी आहे, ती करण्यासाठी मुंबईत जातो आहे मी आणि निखिल. जास्त दिवस काही मुंबईत थांबणार नाही, गावाला येणार आहे म्हणून असंच. आणि बऱ्याच दिवसानंतर मुंबईचं दर्शनसुद्धा होईल. चला मग. मित्रांनो, इकडे बघा, आता हे एकच बॅग नेतोय, सोबत एक बॅग आहे. आणि इकडे मम्मीने बनवलेली सुक्या खोबऱ्याची चटणी आहे, ती सुद्धा नेतोय. तर ही बॅगेत भरून. पप्पा बोलत होते येऊ काय गुहागरला सोडायला, तर मी बोललो नको, सोबत आहे निखिल आणि प्रदीपदा आहे. आता माळावर येतीलच पप्पा सोडायला, ही बाईक घेऊन, ॲक्टिवा 6G. तर चला मित्रांनो, 6:30 वाजलेत, आता निघूया. ओय ओय, पोरा खेळतायत बघा अजून मैदानावर खेळतात, तिथं वाडाच्या विहिरीजवळ. येतोय आता निखिल. आता पप्पा फक्त आम्हाला माळावर पर्यंत सोडायला येणार आहेत, बसस्टॉप पर्यंत. तिथून आम्ही जाणार आहोत बसनी गुहागरला. काय प्रदीपदा येतोय मागून. धोपावे फाटा, गुहागर, रानवी रोड. रानवीचा स्टॉप आहे हा सुद्धा. बघा, हा गुहागरला जातो रोड. मित्रांनो, इकडे मागे बघताय, आता आपण आहोत रानवी स्टॉपवर. धोपावे फाटा म्हणतात याला. आणि हा सुद्धा एक मेन स्टॉप आहे, कारण इथे रोज संध्याकाळी AC नॉन AC ट्रॅव्हल्स येत राहतात. अजून एक ट्रॅव्हल्स आले, सुंका ट्रॅव्हल्स.
अशा बऱ्याच प्रकारच्या ट्रॅव्हल्स येतात. मित्रांनो, आता आलो आहे गुहागर बस डेपोमध्ये. 7:30 वाजलेत. 7:30 वाजता आलो, आत्ताच आलो. आणि आता 7:45ची चिपळूण रेल्वे स्टेशन बस आहे. आता त्याच बसनी जाऊया. तर मित्रांनो, आम्ही रेल्वे स्टेशन बसची वाट बघत होतो आणि लगेच प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर आपली लालपरी गुहागर चिपळूण रेल्वे स्टेशन बस लागली. व्हिडिओ शूट करायची म्हणून लगेच जाऊन पहिली कॅबिन सीट पकडली आणि तिकीट काढून शूटला सुरुवात केली. बरोबर बस ऑन टाईम म्हणजेच 7:45ला गुहागर वरून बस सुटली चिपळूण रेल्वे स्टेशन. बसून मस्तपैकी गार हवा लागत होती, तर मस्त कानात हेडफोन घातले आणि गाणी ऐकत ऐकत एक छोटीशी झोप काढली. आणि झोप काढून उठलो तेव्हा बघतो तर चिपळूणला पोहोचलो. आणि आता 5-10 मिनिटामध्ये बस पोहोचेल रेल्वे स्टेशनला. चला मग डायरेक्ट रेल्वे स्टेशनला भेटू. तर मित्रांनो, 1.5 तास 19 मिनिटमध्ये आलो आहोत चिपळूण रेल्वे स्टेशनला. आता वाजलेले आहेत 9:15. सगळं बघा इकडं पूर्ण शांत आहे रेल्वे स्टेशन. 9:15 वाजलेत. तर बघा कोणच नाही आहे स्टेशनला, पूर्ण शांत आहे. इकडे पण कोणच नाही. आता जेवतोय, जेवायला या. इकडे बघा चवळीची भाजी आहे. तर चला जेवणानंतर भेटू. शांत शांत गारगार वातावरण येतोय आता. शांत. अरे घाबरवला नाही पण य असा घाबरू नकोस. अरे जा तिकडे. य जमार. कोणच नाही बघा, कोणच नाही. रिकामी आहे. पहिल्यांदाच असा चिपळूण रेल्वे स्टेशन एवढं शांत बघतोय. बहुतेक ट्रेनलाच गर्दी नसेल, कारण रेल्वे स्टेशन पूर्ण रिकामी आहे आज. पण बघू आता काय होतंय. आता जी ट्रेन भेटेल त्या ट्रेननी जायचं आहे. बघा आज तो घाबरवणारा मला. हा बघ बोलतोय का. पुणे.
मित्रांनो आता 11:15 वाजून गेलेत आणि आता पुणे ट्रेन भेटली आम्हाला. आता पुणे ट्रेनने आम्ही जातोय पनवेलला उतरू आता आम्ही. जास्त गर्दी नाही. हा बघा निखिल बघा, यूट्यूब बघू शकता आपण, एक यूट्यूबर. हा बघा आमची वाट बघतोय मुंबईला. बघा ओंकारदा इकडे बघा मनोरंजन म्हणून शिमग्यातले व्हिडिओ बघतायत. ठाण्यावर नाचलं होतं ना, त्याचा व्हिडिओ बघतायत मनोरंजन म्हणून. आता रात्री 12 वाजता. Attention of passengers, train number 22149 Yernakulam Junction, Pune Express. बघा काय आहे ती पनवेलला. गर्दी बघा. मध्यरात्री 3 वाजता चहा प्यायला, पनवेलचा गरमागरम चहा. इकडे बघा या चहा प्यायला. तर मित्रांनो 2:45ला ट्रेन पनवेलला आली. पुणे एक्सप्रेसने आलो आम्ही. जवळपास 3.5 तासाचा प्रवास आमचा होता चिपळूण ते पनवेल. पुणे एक्सप्रेसने आलो त्यामुळे आम्ही पनवेललाच उतरलो. आता वाजलेत 3:30 वाजायला आले. आता थोड्या वेळात लोकलसुद्धा सुरू होतील, तर त्यासाठी थांबलो आता पनवेलला. बघा इकडे मित्रांनो आताच सकाळचे 9:30 वाजून गेले आणि इकडे बघा नाश्ता करतो. इकडे निलदानी सकाळी मेंदूवडा आणलाय, तो चहा आणि बिस्किट. तर नाश्ता करतोय आम्ही. बघा इकडे निलदा, या नाश्ता करायला या. गरमागरम मुंबईचा मेंदूवडा. तर मित्रांनो सकाळी 5:45 वाजता घरी आलो. पुणे एक्सप्रेसने आलो मी. चिपळूण टू पनवेल, पनवेल टू कुर्ला आणि कुर्ला टू घाटकोपर असा आजचा प्रवास होता. प्रवास अगदी आरामात झाला. ट्रेनला गर्दी नव्हती, बसायला जागा खूप होती, म्हणजे ट्रेन रिकामी होती. तर मी ज्या एक्सप्रेसनी चिपळूण टू पनवेल असा प्रवास झाला, ज्या एक्सप्रेसनी पुणे एक्सप्रेसनी, तर त्या पुणे एक्सप्रेसबद्दल मी थोडीशी इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो खाली, तुम्ही नक्की बघा. आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.